नमस्कार, मी रश्मी स्वाद सुखाचे आपल्या चॅनलमध्ये आपलं स्वागत करत आहे. आज आपण पाहणार आहोत न तळता म्हणजे अजिबात तेलामध्ये न तळता आपण समोसाची टेस्ट करणारी एक रेसिपी, अगदी नाश्त्यासाठी मस्त लागणारी. चला तर पाहूया यासाठी लागणारं साहित्य. तुम्ही बघाल अगदी वरचं जे कव्हर आहे ते अगदी मस्त टणक आहे आणि मस्त असा खुसखुशीत हा समोसा कसा करायचा ते पाहूया आपण. यासाठी लागणारे साहित्य आहे. इथे मी 4 मोठी बटाटे घेतलेले आहेत. तसेच हे 2 वाट्या मी मैदा घेतलेला आहे. 2 मोठे चमचे म्हणजे अर्धी वाटी आपण इथे रवा घ्यायचा आहे. बारीक रवा घेतलेला आहे मी इथे. त्यानंतर इथे मी चवीपुरती मीठ घेतलेलं आहे. 6 आलं आणि 5 आपण हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. 1 चमचा मी तूप घेतलेलं आहे. तेल घेतलेलं अर्धी वाटी. मटारचे दाणे आहेत ते ऐच्छिक आहेत. ते मी पाववाटी घेतलेले आहेत. कोथिंबीर घ्यायची आहे. इथे आपण अर्धा चमचा बडीशेप, 1 चमचा धणा घेतलेला आहे, अर्धा चमचा जिरं घ्यायचंय, 8-10 काळी मिरी घेतलेल्या आहेत, अर्धा चमचा मी इथे ओवा घेतलेला आहे, 1 चमचा लाल तिखट घेतलेला आहे, अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा गरम मसाला. सुरुवातीला आपण पीठ मळून घेणार आहोत. इथे मी मैदा घेतलेला आहे, मोठ्या 2 वाटी मी मैदा घेतला होता इथे. इथे मी अर्धी वाटी रवा घेतलेला आहे बारीक. नंतर आपण मिक्स करून घेणार. त्यामध्ये चवीपुरते आपण मीठ पण घालून घेऊया. कव्हर मध्ये आपण इथे थोडासा तूप जे आपण घेतलं होतं मगाशी 1 चमचा ते घालून घेणार आहोत. कव्हर करण्यासाठी आपल्याला खुसखुशीत होण्यासाठी मी तुपाचा वापर केलेला आहे. तूप घातल्यानंतर आपण ते सर्व पिठाला व्यवस्थित लावून घ्यायचे आहे. म्हणजे हाताच्या साहाय्याने आपण मिक्स करून घेणार आहोत. जेणेकरून पिठाला म्हणजे रवा आणि आपण मैदा घेतला होता त्याला ते व्यवस्थित लागेल आणि आपला वरचं जे कोटिंग जे कव्हर आपला आहे भाजीच्या वरती ते खुसखुशीत होईल. आपण बघाल इथे व्यवस्थित सगळीकडे लावून घेते. त्यानंतर आपण त्यामध्ये थोडं थोडं पाण्याचा वापर करून ते मळून घ्यायचं आहे. पिठाचा गोळा मात्र आपण थोडा घट्टच मळायचा आहे. त्याच्यामध्ये आपण थोडासा ओवा घालून घेणार आहोत. ओवा मी दोन्ही हाताच्या मधोमध घेऊन थोडासा कुस्करून घेणार आहे. पीठ मात्र आपण जास्त पातळ करायचं नाहीये. थोडं घट्टसारखा वेळ पीठ मळून घेणार आहोत आपण याच्यामध्ये. तर पाणी घालताना मात्र आपण थोडं थोडं पाणी घालणार आहोत. एक वाटी पूर्ण पाणी आपल्याला लागणार आहे कमीत कमी. पण मी घालताना मात्र थोडं थोडं पाण्याचा वापर करणार, कारण मैदा असल्या कारणाने पीठ सैल होण्याची शक्यता असते. त्यामुळे आपण बघाल इथे मी थोडा थोडा पाण्याचा इथे वापर करत आहे. जोपर्यंत आपला व्यवस्थित गोळा घट्ट होत नाही तोपर्यंत आपण ते पाणी घालून घेणार आहोत त्याच्यामध्ये. अजून थोडं आपण पाणी घातल्यानंतर आपला हा गोळा तयार झालेला आहे मस्त असा. हा गोळा आपण आता झाकून ठेवणार. एक साधारण 15 ते 20 मिनिट म्हणजे आपली भाजी जी आहे ती होईपर्यंत आपण हा गोळा झाकून ठेवूया एका बाजूला. मस्त असा आपला मऊसूत गोळा तयार झालेला आहे. एकदम घट्टही नाही आणि एकदम पातळही नाहीये. आपण एका खलबत्त्यामध्ये धणं, जिरे तसेच काळी मिरी ह्या गोष्टी आपण कुटून घेणार आहोत. इथे बडीशेप घेतलेली आहे मी, धणे, जिरे आणि काळी मिरी. अदरवाईज तुम्ही याच्या मिक्सर मधून जर ते बारीक करून घेतलात तरीही चालेल. पण थोडंसं आपण जास्त पावडर न करता थोडंसं जाडसरच करून घेणार आहोत त्याच्यामध्ये. थोडंसं आपण टेचून घेऊया ते. समोसाची जी भाजी असते ना ती सगळ्यात महत्वाची असते. इथे बघाल मी थोडं माझा टेचून झालेला आहे व्यवस्थित. नंतर त्यामध्येच आपण इथे मिरची आणि आलं पण घालून घेणार आहोत. आलं थोडं मी बारीक चिरून घेतलंय जेणेकरून आपल्याला ठेचायला बरं पडेल. इथे आपला मुख्य मसाला जो असतो भाजीचा समोसाचा तो तयार झालेला आहे.
एका पॅन मध्ये आता आपण पॅन गरम करत ठेवले आणि पॅन मध्ये आपण थोडं तेल घालून घेणार आहोत. साधारण 4 चमचे मी इथे तेल घालून घेणार आहे. तेल आपलं गरम झालं की त्यामध्ये आपण जो कुटून घेतला होता मसाला तो घालणार आहे. गॅसची फ्लेम मात्र इथे तुम्ही कमीच ठेवा. थोडा मसाला परतला गेला अगदी साधारण अर्धा मिनिटं नंतर आपण त्यामध्ये इतर आपले जे मसाले आहेत ते घालणार आहोत. त्याच्यानंतर आपण हळद, गरम मसाला आणि मिरची पावडर घेतलेली आहे. हे तिन्ही मसाले आपण घालून ते परतून घेऊया. आपलं व्यवस्थित परतून झालं की त्यामध्येच आपण मीठ पण घालून घेऊया चवीपुरती. आपण पिठामध्ये सुद्धा मीठ घातलं होतं आणि आता आपण भाजीमध्ये मीठ घालून घेतलेलं आहे. नंतर त्यामध्ये आपण जो बटाटा उकडून घेतला होता तो मी स्मॅश करून घेतलेला आहे. किंवा तुकडे करून किंवा स्मॅश करून बटाटा घ्यायचा आहे. तो आपल्या याच्यामध्ये घालायचा आहे. थोडा थोडा करून आपण तो बटाटा घालून घेणार म्हणजे पूर्णपणे सर्व भाजीला, मसाल्याला आणि भाजी व्यवस्थित एकत्र एकजीव होऊन जाईल. म्हणजे आपल्याला मिक्स करायला बरं पडेल. आपण बघाल इथे मी सर्व बटाटा आता घालून झालेला आहे आणि आपली भाजी मी इथे मिक्स करून घेते. व्यवस्थित आपण स्मॅश करून घ्यायचंय बटाटा म्हणजे सगळा मसाला जो आहे तो पूर्ण बटाट्याला व्यवस्थित लागेल. बटाट्याची आपली जी मुख्य भाजी असते समोसाची ती जर आपली मस्त झाली तर आपले समोसे नक्कीच छान आणि मस्त टेस्टी होतात. भाजी आपली व्यवस्थित आपली परतून झालेली आहे. आपण बघाल इथे मी वरून थोडेसे आपले मटारचे दाणे जे होते ते मी वाफवून घेतले होते ते मी घालून घेणार आहे. आपली भाजी आता व्यवस्थित तयार झालेली आहे. पूर्ण व्यवस्थित मिक्स झालेली आहे. आता वरून फक्त आपण कोथिंबीर घालून घेणार आहोत आणि भाजी आपली थोडी थंड होऊन द्यायची आहे. मस्त त्या समोसाची जी भाजी असते आतला जो मसाला आहे समोसाच्या भाजीचा त्याचा एक मस्त सुगंध येत आहे आता. तोपर्यंत आपलं पीठही व्यवस्थित मुरलं गेलेलं आहे. आता पिठाचा आपण थोडासा छोटा गोळा काढून घेणार आहोत. आपण बघाल हे पीठ थोडं घट्टच आहे आपलं, जास्त पातळ आपण केलेलं नाहीये. एक साधा निंबा एवढा गोळा काढून आपण त्याची एक वाटी करून घ्यायची आहे. वाटी न करता तुम्ही ती लाटून जरी घेतलं तरी चालेल. खोलगट भागामध्ये आपल्याला समोसाची आपण जी भाजी केली होती तो गोळा आपण याच्यामध्ये भरणार आहोत. हा गोळा भरल्यानंतर आपण वरच्या बाजूने ते कव्हर पूर्णपणे पॅक करून घ्यायचं. जसं आपण पुरणपोळीला पुरण भरतो तसाच अगदी गोळा करणार आहोत जेणेकरून सगळीकडे समान पीठ व्यवस्थित लागेल अशा पद्धतीने आपण तो गोळा करणार. साधारण लिंबा एवढे आपल्याला याचे गोळे करून घ्यायचे आहेत. म्हणजे आपल्या आप्पेपात्र जे असतं त्या आप्पेपात्रांमध्ये आपल्याला तो प्रत्येक समोसा जो आपण करणार आहोत न तळडा करण्यासाठी तो आपल्याला ठेवता येईल. अशा प्रकारे आपण सर्व गोळे तयार करून घ्यायचे आहेत. दुसरा एक गोळा तुम्हाला मी इथे दाखवते. लाटेपर्यंत तुम्ही 2 बोटाच्या मधोमध ती वाटी तयार केल्या 2 अंगठ्या आपण मध्ये घेऊन साईडनी बाकीचे सर्व बोटे करून आपण बघाली वाटी आपली तयार होत आहे. मध्ये आणि आपण भाजीचा जो गोळा आहे आपला तो भरून घेणार आहोत आणि ते आपण पॅक करून घेणार आहोत. अशा पद्धतीने मी सर्व आपले समोसे तयार करून घेणार आहे. तुम्ही म्हणाल की अरे समोसा म्हटला आणि गोल का, तर हे आपण आप्पेपात्रामध्ये फ्राय करून घेणं जेणेकरून आपल्याला तेलाचा अगदी वापर कमी होईल. इथे या सर्व म्हणजे समोसे तयार झालेले आहेत. इथे मी आप्पेपात्र गरम करत ठेवलं होतं. त्यामध्ये थोडं अगदी पाव चमचा म्हटलं तेल तरीही चालेल तेवढं आपण तेल प्रत्येक पात्रामध्ये घालून घेणार आहोत आणि नंतर मग त्यामध्ये आपण जे समोसे आपले केले होते ते यामध्ये घालणार. इथे मात्र आपण ते झाकणाचा वापर करायचा नाहीये. झाकण आपण ठेवून देणार नाही आहोत. आता एक एक करून आपण इथे समोसे ते आप्पेपात्रामध्ये ठेवून देणार आहोत. सर्व
आपले समोसे ते ठेवून झाल्यानंतर आपण गॅसची फ्लेम मात्र ते मीडियम ठेवायचे, एकदम कमी सुद्धा नाही आणि फास्ट सुद्धा नाहीये. साधारण गुलाबी रंग होते म्हणजे थोडा गोल्डन रंग आला की त्यामध्ये आपण ते परतून घ्यायचे असतात. त्यामुळे तुम्ही बघाल एका बाजूने आपले व्यवस्थित ते भाजले जातील. अगदी ते कमी तेलामध्ये समोसाचा तुम्हाला जर आस्वाद घ्यायचा असेल तर ही अगदी मस्त रेसिपी आहे. टेस्ट पण राहते आणि जर ज्यांना तेलकट जास्त खायचं नाहीये त्यांनाही त्यांच्यासाठी एक छान अशी पर्वणी आहे ही म्हणता येणार. आपण बघायला तुम्ही पलटून घेतली साधारण 3-4 मिनिटानंतर आपण ते पलटून घ्यायचे जेणेकरून आपलं कव्हर आतलं व्यवस्थित खुसखुशीत शिजलं जाईल. आपण बघायला इथे प्रत्येक बाजू त्याची मस्त अशी फ्राय झालेली आहे. मित्रमैत्रिणी चॅनलमध्ये तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तसंच बेल आयकॉन वरती सुद्धा टिक करा जेणेकरून नेक्स्ट व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आणि हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर तुम्ही नक्कीच हा शेअर करा, याच्यावर कमेंट्स करा आणि लाईक सुद्धा करा. थोडंसं तेलाचा आपल्याला वापर करायचा असेल तर थोडंसं तुम्ही साईडने तेल घातलात तरीही चालेल. पण तेवढ्या ह्याच्यामध्ये तेलामध्ये हे समोसे खूप मस्त खरपूस फ्राय होतात. आपण बघाल इथे त्यांच्या रंगावरून आपल्याला नक्कीच जाणवेल की हा मस्त फ्राय झालेला आहे. नक्की एकदा ही रेसिपी करून बघा. सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या नाश्त्यासाठी एक मस्त अशी रेसिपी आहे आणि ते तेलाचा अगदी कमी वापर करून, अगदीच तेलाचा वापर नाही केला असं म्हणता येणार नाही. तेल आपण अर्धी वाटीच घेतलं होतं जे फक्त आपण भाजीसाठी आणि थोडं फ्रायसाठी वापरलेलं आहे. कारण समोसा म्हटलं की आपण कढईवर तेल लागतं आणि त्यामध्ये आपल्याला ते डीप फ्राय करावे लागतात. पण यामध्ये मात्र आपण कमी तेलामध्ये हे तयार करतो. आपण बघायला तर रंग आणि मस्त असा गोलाकार छान आकार आलेला आहे. मित्रांनो नक्की एकदा ट्राय करा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स मध्ये सांगायला मात्र विसरू नका. आपण बघाल प्रत्येक समोसा आपला व्यवस्थित सर्व बाजूने मस्त फ्राय झालेला आहे. इथे तुम्हाला मी कट करून दाखवते. मस्त असं गरमागरम खुसखुशीत असं आपला समोसा तयार झालेला आहे. आपण बघाल वरचं कव्हर सुद्धा टणक छान असं झालेलं आहे. धन्यवाद मित्रमैत्रिणींनो हा व्हिडिओ बघितल्याबद्दल.